नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता सकाळचे वाजले आहे 7:30 वाजले आणि आता मी माझ्या आंघोळ वगैरे झाली की हेअर वॉश करायचे होते मला. तर पटकन आता देवपूजा करते. चला मग बाकीचे सर्वजण झोपलेले आहे तर मी सुटले एकटे. तर बाकी आता चला मी देवपूजा वगैरे करते आणि बोलते तुमच्याशी. तर इथं सर्वजण झोपलेले आणि सकाळचं छान वातावरण, थंड शांत वातावरणात अशी पूजा करायला आणि घरात आहे ना तो दरवळणारा वास अगरबत्तीचा, नंतर धूपचा आणि कापूर जाळून सर्व घरात फिरवलं आणि इतकं छान प्रसन्न वाटतं, खूप भारी वाटतं. आणि मी आता देवपूजा करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर मी इथे देवपूजा झाली. आता मस्त ब्लॅक टी ठेवते, ब्लॅक टी घेऊन घेणार. नंतर मग बाकीचं माझं जी कामं आहे ना क्लिनिंगची ती करून घेणार आहे. तर मला आज सर्वजण झोपलेले असतानाच बाकीचे क्लिनिंग कामं मी करणार आहे आणि काय काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. सकाळच्या वेळेत ही कामं केली ना तर खरंच खूप फायदेशीर ठरतं. जेव्हा तुम्हाला जर संडेच्या दिवशी बाहेर प्लॅन करत असेल ना फिरायचा तर मी जसं आवरलं ना त्याप्रमाणे आवरा. म्हणजे तुमचं आहे ना 9-10च्या आधीच आवरून जाणार आणि तुम्हाला बाहेर जायला पण वेळ भेटेल आणि सर्वांसाठी नाश्तासुद्धा घरी बनवून इव्हन खाऊन तुम्ही बाहेर जाऊ शकता. जर बाहेर तुम्हाला खायचं नसेल तर अशा पद्धतीने ना लवकर झटपट कामं होतात. तर मी असंच कामं करून घेते. आज तर आम्हाला कुठे जायचं नाही. आज पालखीचं आहे पालखी पण जाणार नाही आम्ही, कारण की आद्विक पण लहान आहे ना. एवढ्या गर्दीमध्ये खूप गर्दी असते तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे मग मी आता पटकन थोडंसं खूप दिवसापासून माझं ट्रेनिंग फुल डेचं होतं. 8ला घरातून जायचे, 7-7:30ला घरी यायची तुम्हाला माहिती आहे. आणि ते 10 दिवस ते शाळा लगेच सुरू झाल्या आणि धावपळ झाली माझी. तर मी थोडंसं आराम करणार आहे, कारण की बरेच गेले काही दिवस मला आराम अजिबात भेटला नाही. म्हणजे अक्षरशः मी ना जे यूट्यूबचे व्हिडिओ टाकते ना तर तेच किती तास झाले किंवा किती व्ह्यूज आले हे सुद्धा मी इवन बघत नाही. बाय चान्स थोडेफार बघते, कारण की खरंच मला वेळच नाही सध्या तरी. कधी कधी होतं असं की आपल्याला खूप धावपळ होऊन जाते. आणि इथं मस्त मी ब्लॅक टी घेतला आणि सकाळी सकाळी छान मस्त असं कोरा चहा आपला गार्डनमधला बाल्कनीमधला जो आहे ना गवती चहा तो टाकून, आणि इतकी छान टेस्ट लागते ना काय सांगू तुम्हाला. तर खूप भारी आहेत. आता मी क्लिनिंगला माझ्या सुरुवात करत आहे. तर पहिल्यांदा तर मी बाकी तर बेडरूममध्ये सर्वजण झोपलेले आहे तर मी हॉलची क्लिनिंग करून घेणार आहे. बेडरूमचं काय नाही, पण हॉलमध्ये ना दिवसभर मुलं खेळतात, उड्या मारतात ना, हॉलमध्ये खूप खराब करून ठेवतात. बेडरूमचं एवढं काही खराब नसतं. तर त्याच्यामुळे मग मला हे सर्व झटकून बिटकून मला रोजचं हे झटकून वगैरे मी घेत असते, कारण की मग मुलं खाता वगैरे बसतात, काही ना काही पडलेलंच असतं. त्याच्यामुळे मला ना एक ब्रश पण मागवायचा आहे. तर इथं आहे ना असं ब्रशनी क्लीन करायला बरं पडतं. छोट्या छोट्या गोष्टी पडलेल्या असतात ना तर त्या क्लीन करण्यासाठी तो ब्रश पण मला घ्यायचा आहे. मी मागे बघितला पण मला जो पाहिजे तो भेटला नाही. तर बघेल मी अजून, मला तो बघायचाच आहे कुठे भेटेल, आता बघते मी. तर आधी काय करायचं, आवरताना सर्व झटकायचे वगैरे पुसायची कामं ना करून घ्यायची. फरशीच्या आधी किंवा झाडझूडच्या आधी हे सर्व कामं करून घ्यायची. म्हणजे कसं पटकन. आणि इतक्यात आद्विक पण उठून आला. तुम्ही पाहिला उठून आला आणि लगेच मला चिटकला बसला. मग मी त्याला म्हटलं तर बस तुला कार्टून वगैरे लावून देते. तर असं शांत उठून बसलेला आहे, बाकीचे झोपलेले आहेत. तर आज उठून गेला आद्विक. तर मी रोज घरी नसते ना, त्याला आज भारी वाटलं मी घरी आहे. नाही तर तो उठण्याच्या आधी मी स्कूलमध्ये चालली जाते ना तर त्याला मी अजिबात दिसत नाही, मग तो नाराज होऊन जातो. तर आज त्याला छान वाटलं. तर आज त्याला मी दिसले उठल्यानंतर. कसं मुलांचं पण असतं ना,
कधी कधी त्यांच्या खूप इच्छा असतात, मम्मीने गरम गरम नाश्ता द्यावं, दूध द्यावं, आंघोळ करून द्यावी, पण मला काही या गोष्टी जमत नाही आद्विकसाठी तरी. कारण की मी ते जेव्हा तो उठतो ना तेव्हा चाली जाते. पण आता जेव्हा स्कूल स्टार्ट होईल ना त्याची, तर मी त्याला पटकन, माझं पण 9चं टायमिंग आहे स्कूलचं, तर त्याचं 8ला व्हॅननेच जाईल घ्यायला त्याची स्कूल बस. तर मग मी त्याला आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे देऊन त्याला बाय करणार, त्याला छान वाटेल. तर मला पण हे गोष्टी त्याच्यासाठी करता येतील. तर इथं तुम्ही पाहाल तर मी सर्व आधी इथं ह्या साईडने आहे ना लॅम्प, तो पण झटकून घेते. तर खूप अशी काय माहिती आहे, इतकं पॅक असून सुद्धा धूळ होऊन जाते. तर कसं काय धूळ येते तेच कळेना. रोज आपण एवढी क्लिनिंग करतो आणि तरी घरामध्ये अशी धूळ होऊन जाते. कधी कधी असं वाटतं की आपण काहीच आवरत नाही. तर ते नेहमीच रोजचा म्हणजे आपल्याला क्लिनिंग करावीच लागते. तर आता तीच मी करून घेते. तर इतका पसारा असतो खेळण्यांचा, कुठे काय, तर चालूच असतं. तर पण रोजच्या रोज असं घरामध्ये क्लीन केल्याशिवाय ना माझं अजिबात मन लागत नाही आणि असं वाटत पण नाही घरामध्ये प्रसन्न वातावरण. आणि जेव्हा आपण घरामध्ये असं छान घर ठेवतो ना, टापटीप ठेवतो ना, तर आपलं मन पण प्रसन्न होतं आणि पॉझिटिव्हिटी पण होते घरामध्ये. खरंच हे आहे. आणि तुम्ही खरंच कधी कधी बघा घरात खूप पसारा आहे आणि त्यावेळेस ना आपल्याला खूप आळस येतो. आणि खरं आहे, तुम्ही ऑब्झर्व करा एखाद्या वेळेस तुमचं स्वतःचं पण, तर त्यावेळेस ना इतका कंटाळा येतो. पण जेव्हा आपलं मन प्रसन्न ठेवायचं असेल ना, तर घराची नेहमी क्लिनिंग करत जा, एकदम फ्रेश ठेवत जा, धूप वगैरे लावून ठेवत जा घरामध्ये. तर त्याने ना वातावरण एकदम छान होतं ना, आपण सुद्धा इतकं फ्रेश होऊन जातो ना. तर खरंच ह्या गोष्टीचा मला अनुभव आलेला आहे. म्हणून मग मी माझं घर स्वच्छ ठेवते. आणि मला आधीपासून सवय, लहानपणापासूनच मला क्लिनिंग म्हटलं ना तर हा विषय खूप आवडतो. घरात टापटीप ठेवणं, स्वतःला टापटीप मेंटेन सर्व गोष्टी ठेवणं हे मला लहानपणापासून माझं आहे. मी जेवढं घर मुलांना ठेवते ना, तेवढं स्वतःला पण मला एकदम प्रेझेंटेबल राहायला आवडतं. तर मी अशीच आहे लहानपणापासून. तर मला ना टापटीप राहायला खरंच खूप आवडतं. आणि इथं पाहू शकता सर्व झटकून वगैरे झाडझूड झाल्यानंतर मग मस्त मी इथं लादी पुसून घेते. माझं लास्ट क्लिनिंग राहिलेलं आहे हे. तर इथे छान माझं सर्व घरात क्लीन झालं. तर इतकं फ्रेश वाटते ना मला आज घरामध्ये सकाळी सकाळी. आणि एकदम शांतता असते ना त्या वातावरणात. असं घर स्वच्छ केलं ना तर अजून खूप छान वाटतं. तो अनुभव नक्की घ्या. लवकर उठून आवरून घर मस्त अनुभव घ्या आणि छान मस्त चहा प्या. मस्त आपल्या घरामध्ये एकदम सुखाचा मस्त क्षण तो असतो खरंच. आणि मी तो आज अनुभवला खूप दिवसातून. जेव्हा तर तुम्ही पाहिलंच माझी सर्व काम आवरून गेलेली आहे. सर्व क्लीनअप सकाळी करून घेतलं. आता आधीच्या आंघोळी पण केली. आता पटकन जेवायला बनवते. गरम गरम चपात्या आणि आता थोडेसे भजी पण करणार आहेत. तर ना हे तव्यावरची भजी हे पण खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. मी याची रेसिपी नंतर शेअर करेल. आज काही गडबडीत राहिलं मला, कारण की मी ना पीठ भिजवून ठेवलं होतं. तर त्याच्यामध्ये ना आपण डाळीचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, लसूण आहे ना ठेचून टाकायचं, थोडंसं ओवा टाकायचा, जिरे टाकायचे, कोथिंबीर टाकायची, हळद, मिरची पावडर आणि थोडंसं खायचं सोडा वगैरे घाला. तर हे सर्व मिश्रण मस्त छान कालून घ्यायचं आणि ते तव्यावरती भजी करायची. तर इतकं छान कमी तेलात, कमी ऑइली पण असतात आणि टेस्ट म्हणजे एक नंबरच असते. गरमागरम खायचे ते तर भारी वाटतं. म्हणून मग मी तेच करून घेणार आहे. तर आद्विक दिशू तर लोणचं चपाती किंवा जाम चपाती असं खातात. तर त्याच्यामुळे मग म्हटलं, आम्ही तिघंच होतो ना, त्याचे पप्पा ड्युटीला गेले, त्याच्यामुळे मग मी हेच बनवून घेणार आहे आमच्या तिघांसाठी. मग रात्री म्हटलं डाळ भातचं कुकर लावूयात. तर आता फक्त एवढं बनवून घेणार आहे. तर पटकन गरमागरम छान मस्त जेवण पण त्यांना म्हटलं जेवण घ्या एकेकाने, ज्याला भूक लागली असेल त्यांनी. तर दिशूला भूक लागले, मग ती दिशू जेवायला घेते. तसं आम्ही गरमागरम झाला का कधी सुट्टीच्या दिवशी असं जेवण घेत असतो. चला मी पटकन स्वयंपाक करते आणि बोलते तुमच्यासोबत.
तव्यावरची भजी केली आणि खूप छान लागते, टेस्टी गरमागरम. ही माझ्या मम्मीची, आजीची, नंतर मम्मीची आणि आता आमची रेसिपी आहे. तर आपण जेव्हा तळून करतो ना, ते खूप तेलकट वगैरे लागतात, पण असं नाही, हे केले ना तर खूप म्हणजे त्याची चव पण खूप वेगळी असते आणि खायला पण खूप छान लागतात. तर गरमागरम खाल्ले ना एवढे छान टेस्टी लागतात ना. तर मी मस्त ठेचा खाल्ला, भाकर आणि चपाती पण केलं त्या आदू दिवशीला ती, आणि भजी खाली तव्यावरची मस्त छान. तर सर्व आवरलं माझं घरातलं. मी उद्यासाठी ज्वेलरी वगैरे, साडी वगैरे काढून ठेवली, खणाची साडी काढून ठेवली. तर म्हटलं मग उद्या ही नेसावी. तर उद्या पालखीचा कार्यक्रम आहे आमच्या शाळेत, तर त्याच्यासाठी मी साडी आणि त्याच्यावरती ऑक्साईड ज्वेलरीसुद्धा काढली. वाटलंच तर मी चेंज पण करेल, दुसरी ज्वेलरी आहे ऑक्साईड घालेल, नाही तर मग अजून पण दुसऱ्या आहेत त्या घालणार आहे. तर बघते आता काय घालायचं ते. आणि चला, माझं बरंच आता आवरलं, थोडा आराम करते आणि बोलते ना तुमच्यासोबत. माझी सकाळची रुटीन होती आणि सकाळचं माझं रुटीन तुम्ही पाहिलंच आहे, मॉर्निंग रुटीन. तर हे माझं संडे स्पेशल आहे मॉर्निंग रुटीन. तर मी अशा पद्धतीने माझं सर्व संडेचं पटकन कामं उरकून घेते. आणि जर आपल्याला कुठं बाहेर जायचं असेल ना, तर आपल्याला खूप उपयोगात पडतं, म्हणून मग मी अशा पद्धतीने आवरते. कधी पण आपल्याला बाहेर जायचं असेल ना, तर असं लवकर उठून म्हणजे निदान 8-8:30पर्यंत आपल्या घरातील सर्व कामं होऊन जातात. तर चला मंडळी, मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.